महाविकास आघाडीच्या वतीनं सर्व पक्षाचे पदाधिकारी आम्ही आयुक्ताची वेळ घेतली होती, परंतु आयुक्त वेळ देऊन सुद्धा पालकमंत्र्याचा दबावाखाली येऊन ते आम्हाला भेटायला येत नाहीत आणि उद्या बोर्ड आहे आणि आज भेटायला तर येत आहेत. आम्ही आजारी म्हणून सांगत आहेत, परंतु आम्ही सर्व पदाधिकारी, सर्व नगरसेवक आहेत, माजी पदाधिकारी आहेत, सभापती आहेत, सर्व क्षेत्रातील सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आम्ही आयुक्ताच्या दालनामध्ये निषेध व्यक्त करण्यासाठी जमलो आहात. पण जर आयुक्त जरी आता उद्या बोर्ड आहेत, ह्या भारतीय जनता पार्टीने पूर्वी भूखंडाचा चिरकांड खाणारे अशा पद्धतीनं त्यांनी सत्ता झाल्याने बोलायचे. आज ते काय करत बीओटीच्या नावाखाली 150 कोटीसाठी 1,500 कोटीची प्रॉपर्टी इथं सोलापुरात विकत आहेत. त्याला विरोध करण्यासाठी महाविकास आघाडी आणि सोलापुरातील 8-10 लाख जनता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. की जनतेला कळालेलं आहे हे रामाच्या गल्ल्यातनं पैसे चोरणारे लोक, सिद्धिविनायकचे पैसे चोरणारे लोक हे सोलापूर विकल्याशिवाय सोडणार नाहीत. म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पण निवेदन देणार आहे आणि उद्याचं होणारं बोर्डसुद्धा आम्ही हाणून पाडू. मूळ हे प्रकरण 890 कोटीचं होतं. भारतीय जनता पार्टीने हे प्रकरण 1400 कोटी करून ह्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये आणलेलं आहे आणि 1400 कोटी कसं एकत्र करायचं त्याकरता महानगरपालिकेचे भूखंड विकायला हे निघालेले आहेत. त्यामुळे आज रस्त्यावरची लढाई काँग्रेस असेल, शिवसेना असेल, मनसे असेल, सर्व पक्ष हे रस्त्यावरची लढाई आम्ही करतोय. उद्या महानगरपालिका जीबीमध्ये हे सर्व शाळा, हायस्कूल, महानगरपालिकेचे बगीचा, महानगरपालिकेच्या जागा हे त्यांनी वगळायला पाहिजे. जे भूखंड महानगरपालिकेचं आहे ते भारतीय जनता श्रीखंड म्हणून खात आहे, त्याला सर्व पक्षाचा ह्या ठिकाणी विरोध असणार आहे. काल आम्ही महापालिकेच्या आयुक्तांना फोन केला होता. आम्ही सर्वजण निवेदन द्यायला इथं आलो आहे, पण आयुक्त हे पालकमंत्री महापौरचं ऐकतात. त्यांना अचानक आजारपण आला, हे आजारी पडलेले आहेत, त्यांना ताप आलेला आहे. त्यांना 1 तासाला आम्ही फोन करतोय, एक तर आम्ही 5 लोकांना आम्हाला बोलू, आम्ही निवेदन देतोय, नसेल तर तुम्ही इथं या. तर अचानक आयुक्त साहेबांना ताप आल्यामुळं 1 तास झाला आम्ही सगळे इथं वाट बघतोय, ते न आल्यामुळे ह्या ठिकाणी आंदोलन चालू झालेलं आहे. सोलापूर महापालिकेमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर जोरदार आंदोलन जे आहे ते सुरू आहे. खरं तर सोलापूर महापालिकेने शहरातील काही जागा ज्या आहेत त्या बीओटी तत्वावरती विकसित करण्यासाठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र त्याला महाविकास आघाडीचा तीव्र असा विरोध आहे आणि त्या विरोधाच्या निषेधार्थच हे सर्व महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते आता या ठिकाणी महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या देऊन बसलेल्या आहेत. महापालिका आयुक्त भेट देण्यासाठी येत नसल्याने या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जे आहे त्या ठिकाणी आता ठिय्या आंदोलन दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे तीव्र स्वरूपाचे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावरतीच या ठिकाणी सर्व नेते जे आहेत ते ठिय्या देऊन बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्की काय भूमिका आहे जाणून घेऊया. भाऊ, काय भूमिका आहे, कशासाठी आपला विरोध आहे, काय भूमिका आहे, काय सांगाल? एक तर हे प्रकरण 890 कोटीचं होतं, याला आकडा फोडून 1400 कोटी आणलेलं आहे. 1400 कोटी जमा करता जे महानगरपालिकेचं कॉन्ट्रिब्युशन आहे ते 150 कोटीचं आहे. त्या 150 कोटीसाठी शहरातल्या प्रमुख जागा जे महानगरपालिकेचं त्या आरक्षण आहे, महापालिकेचा जागा त्या ठिकाणी चालू आहे, महापालिकेचे बगीचे असतील, असे भूखंड ह्याने हे श्रीखंड खाण्याकरता विकायला निघालेला आहेत. त्याला विरोध म्हणून आम्ही सगळे महाविकास आघाडी म्हणून रस्त्यावर ठिकाणी उतरलेला आहे. काय भूमिका आहे? शिवसेना ठाकरे गट सुद्धा यामध्ये सहभागी झालेला आहे. काय मागणी असणार? आज आम्ही महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी काल आयुक्तांची वेळ घेऊन सुद्धा आयुक्त इथं उपस्थित नाहीत. पालकमंत्र्याच्या भीतीने ते उपस्थित नाहीत, परंतु भूखंडाचा चिरकांड करणाऱ्या भारतीय जनता पार्टीला रस्त्यावर आणण्यासाठी महाविकासाचे सर्व पदाधिकारी इथं उपस्थित आहोत. बीओटीच्या नावाखाली 150 कोटीसाठी 1,500 कोटीची प्रॉपर्टी टोटल 21 एकर होतं. ते 7 जागा म्हणतात, पण 7 जागांनी 21 एकर जागा 1,500 कोटीचा भ्रष्टाचार करण्यासाठी भारतीय जनता पार्टी ह्या सत्तेत आहे. त्या सत्तेवर खेचण्यासाठी आणि सोलापुरातील जनता आम्ही रस्त्यावर आणू आणि उद्या येणारे 20 तारखेला मुख्यमंत्री येणार आहेत, त्यांना काळे झेंडे दाखवण्याचं काम आम्ही सर्व जणांनी करणार आहे. मनसेच्या वतीने काय भूमिका असणार? भारतीय जनता पक्षाचं कायमचंच असं आहे, दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. तुम्हाला सांगतो ना, खाऊंगा ना खाणे दूंगा म्हणत हिने लोकांचे घरं पैसे कधी खाल्ले हे म्हणजे लोकांचं बघाचं वाकून आधी स्वतःचं ठेवायचं झाकून या भारतीय जनता पार्टीचा असं कायमचा उद्योग आहे. आणि ह्या भ्रष्ट महानगरपालिकेतून यांचा भ्रष्ट कारभार आम्ही चालू देणार नाही. आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने यांना काळं फासल्याशिवाय सोडणार नाही आणि हे बीओटी तत्वावर होऊ देणार नाही.
आपण पाहतो या ठिकाणी आम आदमी पक्षाचे देखील पदाधिकारी जे आहेत त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि महाविकास आघाडी म्हणून ते देखील उरतात. काय भूमिका आहे आम आदमी पक्षाची? खरं तर आज ही खरी वेळ आहे की सगळी मतं सगळे पक्ष बाजूला ठेवून सोलापूरकरांसाठी एकत्र येणं हे गरज आहे. कारण महानगरपालिकेच्या या भाजप सरकारने इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांची दिशाभूल करून खरं तर हे सरकारमध्ये आले की आम्ही काही कमी पडू देणार नाही, काही कमी पडू देणार नाही. लाजा वाटायला पाहिजे. तुम्ही पैशासाठी जी गोरगरीब लेकरं शाळेत शिक्षात त्यांच्या शाळेचा हक्क तुम्ही हिसकावून घेताय. त्यामुळं हे कुठे ना कुठे निषेधार्ह बाब आहे आणि ह्या निषेधासाठी आम्ही सगळे सर्वपक्षीय एकत्र आलेलो आहोत आणि ह्या निर्णयाला महानगरपालिकेच्या आयुक्तांना महापौरांना मागे घ्यावंच लागेल. आणि जरी तुम्ही माघार नाही घेतलं तर तुम्हाला सर्वसामान्य जनतेची काय ताकद असते हे आम्ही दाखवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही. आपण पाहतो या ठिकाणी सर्व विरोधक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि महाविकास आघाडीच्या वतीने आता महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन दिले आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद उनाबादकरसह सागर सुरवसे, TVNN मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.